राज्यातील परिचारिकांच्या बाह्य स्रोताद्वारे पदभरती व इतर संवेदनशील प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटनेने सर्व शाखांसह राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा परभणी सर्व सभासद सहभागी झाले आहेत। दिनांक 15 व 16 जुलै 2025 च्या धरणे आंदोलनानंतर 17 जुलैला काम बंद आंदोलन केल्यानंतरही आंदोलनाची दखल न घेतल्यास दिनांक 18 जुलै 2025 पासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। काय पाहिजे काय पाहिजे कधी पाहिजे कधी पाहिजे कधी प्रवेश नियम विद्या वेतन वाढलेच पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे कधी पाहिजे कधी पाहिजे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा मठपती पुरुष परिचारक सिव्हिल हॉस्पिटल परभणी आणि महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर याचा पदाधिकारी आहे। तरी आमच्या रास्त मागण्या अशा आहेत की आमच्याकडे सेवा प्रवेश नियमामध्ये काही त्रुटी आहेत, जेणेकरून आमच्या पदोन्नती आणि पदभरती रखडलेल्या आहेत। तर त्या रखडलेल्या पदभरती तातडीनं आमच्या भरल्या पाहिजेत, पदोन्नत्या झाल्या पाहिजेत। त्यासोबतच नवीनच आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागाने 90-10 हा एक नियम जाचक अट काढलेली आहे, जी पुरुष परिचारिकांना सेवेमध्ये येण्यापासून रोखत आहे। ती अट लवकरात लवकर रद्द होऊन कायमस्वरूपी पदभरती झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे शासनाला। त्यानंतर प्रशासकीय बदल्या आमच्या होऊ नयेत। रुग्णालयाच्या परिसरामध्ये आम्हाला पाळणाघराची सोय व्हावी, चेंजिंग रूमची सोय व्हावी। त्यासोबतच आपल्याला सर्वच्या सर्व 100% पदभरती लवकरात लवकर करण्यात यावी आणि जी पदोन्नती आहे त्यामुळे सुद्धा आमचे बरेच काम रखडलेले आहेत, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे। आम्हाला केंद्र शासनाकडे समान वेतन समान काम समान वेतनप्रमाणे आम्हाला नर्सिंग भत्ता, जोखीम भत्ता मिळत नाही, गणवेश भत्ता मिळत नाही, तोही तातडीनं लागावा। जे आमचे उच्च शिक्षित परिचारिका आहेत त्यांना आगाऊ वेतनवाढी आणि पदोन्नत्या लवकरात लवकर देण्यात यावे, याकरिता आम्ही आज दिनांक 17 जुलै 2025 पासून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे। हे काम बंद आंदोलन तोपर्यंत चालूच राहील जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाहीत। परिचारिका एकजूट परिचारिका संघटनेचा आणि मी सध्या महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर शाखा परभणी याचे उपाध्यक्ष आहे आणि मला आमचा जो संप आहे तर हा संप अगदी रास्त मागण्यांसाठी आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी आकृतीबंध जो हे आहे त्याच्यात बदल झाला पाहिजे, कारण आत्तापर्यंत सरकारी दवाखान्यातल्या रुग्ण वाढत आहेत पण आत्तापर्यंत खाटांची संख्या वाढलेली नाही। खाटाची संख्या वाढलेली नसल्या कारणास्तव त्या परिचारिकेची संख्या वाढत नाही आणि तसंच शासन पदोन्नती देत नाही आणि त्यामुळं म्हणजे संख्या वाढत नाही आणि अतिरिक्त भार हा नर्सेसवर पडत आहे आणि काम करणाऱ्या नर्सेसवर 5 रुग्णांसाठी 1 परिचारिका असते। तर सध्याच्या स्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 40-50 रुग्णांसाठी 2 नर्सेस काम करतात आणि अतिशय त्यांच्यावर कामाचा बोजा पडत आहे, त्यांच्या मानसिकता खचत आहे। या गोष्टीकडे शासनाचं लक्ष गेलं पाहिजे, कारण जर सरकारी दवाखान्याचा कणा स्टाफ नर्सला म्हटलं जातं तर त्यांच्या मानसिक अवस्थेकडे पण बघितलं गरजेचं आहे। जर त्यांचा मानसिक अवस्था चांगली राहील तरच त्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतात। त्यांची संख्या जर वाढेल तरच त्या चांगल्या पद्धतीने समाजाला सेवा देऊ शकतात आणि समाजातून चांगल्या प्रकारे काम करू शकतात। आमच्या 1 ते 14 अशा विविध मागण्या आहेत, त्यामध्ये पदनाम बदल आहे, वेतन त्रुटी निवारण आहे, त्यानंतर जोखीम भत्ता आहे, अशा विविध मागण्या आहेत। ह्या मागण्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत। कसं आहे, आमचं केडर नर्सिंग केडर हे नेहमीच दुर्लक्षित आहे।
तर आमचं ह्या संपा थ्रू आम्ही महाराष्ट्र शासनाला आमचा ह्या कळकळीच्या मागण्या पाठपुरावा व्हावा आमच्या मागण्यांचा अशी मी विनंती करत आहे। आणि आजचा हा संप ॲक्च्युली आमचा संप 2 दिवसापासून आमचे पदाधिकारी चालवत आहेत। ऑलरेडी आझाद मैदान मुंबई येथे त्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे आणि आज आम्ही दिवसभर संपावर आहोतच। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचा बेमुदत संप आहे आणि हा संप पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि त्याचा आमचा पाठिंबा आहेच आहे। पण आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संपावर राहणार आहोत। प्रमाणे गणवेश भत्ता भेटायला हवा, केंद्राप्रमाणे पदनाम बदल हवेत आणि आमची जी पदनिर्मिती झाली पाहिजे, जे आरएचला आहे तिथे इंचार्जची जी शिपायांची ती सुद्धा आमची जी आहे ती भेटली पाहिजे आणि बाह्य स्रोताद्वारे जी कंत्राटी पद्धत आहे ती बंद झाली पाहिजे। अशा आमच्या बऱ्याच मागण्या आहेत, त्या आम्ही तुमच्या मार्फत आम्ही शासनाला पोहोचवित आहोत। तुमच्या मार्फत एवढीच मी तुम्हाला बोलू इच्छिते।